युद्ध रशिया युक्रेनचं असो वा इराणचं, फटका मात्र थेट महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना बसतोय. JNPA बंदरातून होणारी निर्यात आता धोक्यात आली आहे. इराणमधील वाढत्या संघर्षांमुळे आंतरराष्ट्रीय समुद्री मार्ग विस्कळीत झाले आहेत. याचा सर्वात मोठा फटका बसलाय महाराष्ट्राच्या द्राक्ष, कांदा आणि साखरेला. रमजानचा काळ असल्यामुळे आखाती देशात द्राक्ष, केळी, ड्रॅगन फ्रूट, कलिंगड, डाळिंब यांना मोठी मागणी असते. दुबईला पाठवण्यात येणारे द्राक्षांचे जवळजवळ 300 कंटेनर तसेच पडून आहेत. तसेच 200हून जास्त कांद्यांचे कंटेनर अडकले. इराण हे भारतीय साखरेचं मोठं मार्केट आहे. तिथे आता निर्यातीला ब्रेक लागलाय. युद्धामुळे हवाई आणि समुद्री दोन्ही मार्ग बंद झालेत. जहाजांना आता लांबचा वळसा घालून जावं लागतंय. परिणामी कंटेनरचं भाडं $2000 ते $4000 ने वाढलंय. माल वेळेवर पोहोचला नाही तर तो सडून जाईल आणि शेतकऱ्यांच्या हातात फक्त माती उरेल. देशातून 2024 मध्ये $1.25 अब्ज किमतीचा बासमती तांदूळ, पशुखाद्य, कॉफी, चहा, फळे, औषधे इराणला निर्यात केली होती. आता साखर आणि बासमती यांची निर्यात धोक्यात आल्याने इराणसह आखाती देशात रमजानमध्ये शीरखुर्मा तयार करण्याची अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. एकीकडे निसर्गाचा फटका आणि दुसरीकडे जागतिक युद्धाचा मार. तुम्हाला काय वाटतं? सरकारने यावर तातडीने काय पावलं उचलायला पाहिजेत? कमेंटमध्ये सांगा आणि अशाच बातम्यांसाठी सबस्क्राईब करा जबरी खबरी.